नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय बातम्या. लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये रस्सीखेच. लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका, सूत्रांची माहिती. शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, भुजबळांची मागणी. या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत. जागा वाटपाबाबत माध्यमांमधून चर्चा करणं योग्य नाही. आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहेत, भुजबळांनी लक्षात ठेवावं. शंभूराज देसाई यांचा भुजबळांवर पलटवार. भुजबळ साहेबच जर आता आकडेमोड करायला लागले तर मला पण त्यांना सांगावं लागेल, भुजबळ साहेब तुमच्या 40 आमदारांपेक्षा शिंदे साहेबांच्या बरोबर आज 50 आमदार आहेत. भांडा सौख्य भरे. जागा वाटपातील रस्सीखेचानंतर विजय वडेट्टीवार यांची शिंदे गटासह अजित पवार गटावर टीका. बघू, त्याच्यावर लक्ष आहे. नांदा लोक म्हणतात नांदा सौख्य भरे, तर भांडा सौख्य भरे आम्ही बघू. राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरे कुणीही पंतप्रधान बनू शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान पदाचे 3 उमेदवार देऊन राऊतांनी देश वाटायचं ठरवलंय का? शेलारांचा राऊतांना सवाल. मग हा देश काय 3 भागामध्ये वाटायचं ठरवलंय त्यांनी? 3 पंतप्रधान पदाचे उमेदवार घेऊन 3 भागात देश वाटवण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न भारत सहन करणार नाही. राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत. राज ठाकरे VVIP म्हणूनच त्यांना निमंत्रण. भाजपवर टीका करणाऱ्यांवर का बोलायचं? उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावरून गिरीश महाजनांचं विधान. केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते VVIP यादीमध्ये आहेत. त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे, उद्धवजींना दिलेलं नाहीये. प्रभू रामाचं बोट धरून मंदिरामध्ये नेणारे विष्णूचे 13वे अवतार. भाजपच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका. तर राऊतांना पोटशूळ उठतोय, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. ते प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. संपूर्ण देश या प्रतीक्षेमध्ये आहे. संपूर्ण देशामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि म्हणून त्यांना पोटशूळच उठलेलं आहे. अयोध्येमध्ये एकच भक्त VIP, ते म्हणजे नरेंद्र मोदी. बाबरी वाढल्यानंतर पळून जाणारे हिंदुत्वाची भाषा करतात. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. देशामध्ये फक्त एकच भक्त VIP आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे VIP कुठे होते? तेव्हा आजचे VIP जे आहेत हे ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते. हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचं वक्तव्य. तर आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव पाहिजे, असंही वक्तव्य. आम्ही निवडले हातकणंगले असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला दुसरा कोल्हापूर मतदारसंघ असेल, सांगली मतदारसंघ, बुलढाणा आणि परभणी अशा 6 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत.